तुम्हाला एक गाणं लागणार आहे. त्या गाण्यावरती व्यवस्थित हलगी वाजवायचं. तुमची हलगी त्याच्यावर स्पष्ट केलं. सगळेजण व्यवस्थित हलगी वाजवायची आहे. हा, हलगीचा आवाज येते का बघायला. वाजवून बघा. एक दोन तीन वाजवून बघायला. शूटिंग करा तुम्ही पाठीमागे Terosal kayak terosal ya. Usaha halus ya, terus lumayan harus apa? Saya perlu nanti saya kena buat ni. Endias mas kena ah.
श्रीवल्ली बसल्या तुझी वाट बघायला लागल्या. काय म्हणते की त्याला लाईट गेली असेल. जरा पावडर घे हातात, व्यवस्थित मेकअप करून घे. हा व्यवस्थित पावडर. हा पावडर घे. सांडायचं नाही हा, अजिबात सांडायचं नाही. हळू 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 जरा जरा लावून घ्यायचं. पुष्पा खाली पडले ते गोळा करून घेते. पावडर खाली टाक का. व्यवस्थित. हा खाली पडले की ते अजून. पुष्पा हा अरे आणि जरा पावडर द्या त्याला जरा. काय चिकना दिसायला काळा दिसायला. हा हे व्यवस्थित लावून. हा डोक्याला लावून घे. डोक्याला तेल. हा दाब तेल देतो. दाब पावडर नको काय. तेल पाहिजे ते इकडे. ठेव इथं. हा तेल देणार आहे तुझ्या हातात. हात पुढं कर. हा 1 2 3 तेल घेते हातात. तेल सांडू नको. सांडू नको. तेल सांडू नको. व्यवस्थित लावून घे डोक्याला. तेल लावून घे डोक्याला. आता कसं श्रीवल्ली एकदम खुश व्हायला पाहिजे. एक फ्लाईंग देते श्रीवल्लीला. रामभावाला खाली म्हणून सांग श्रीवल्लीला. इधर माईक जर आता नाही म्हणाल्या. चार थांबा. ज्यांच्या कपाळ स्पर्श केलाय त्यांच्यासाठी सूचना आहे. पुढे या पुष्पा. ज्यांच्या स्पर्श केले तोच फक्त पुढे यायचा. यांना पण द्यावं पावडर. कुठं आहे तुमची श्रीवल्ली. ज्यांच्यावर स्पर्श केलाय माईक जरा हातात. कुठं आहे श्रीवल्ली. काय आवाज बदललाय की तुमचा. आता आवाज व्यवस्थित येणार आहे. 1 2 3 एकदम जोरात. पुष्पा पुष्पराज छोट्या साला. वा 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 वा. जरा श्रीवल्लीला इशारा करा की. कोकिळा आहे काय. तुझ्याशिवाय ऐकायला येत नाही. सिग्नल आहे तो माझा. असा सिग्नल असतो. जरा फ्लाइंग किस द्या. कुठं आहे बघा तुमची जरा श्रीवल्ली. दाखवू काय तुमची श्रीवल्ली. तुम्ही हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहे. पण तुम्हाला आजूबाजूला काही जाणवणार नाही. फक्त आणि फक्त मीच तुम्हाला दिसणार आहे. जो व्यक्ती मी तुम्हाला दाखवणार आहे तीच व्यक्ती तुम्हाला दिसणार आहे. हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहे. आजूबाजूचं काही तुम्हाला जाणवणार नाही. इकडे बघ. दिसतो का मी. तुझी श्रीवल्ली कुठे दिसते का बघणार आहेस का. इथं बघ. इथं समोर हात बांधून थांबले. श्रीवल्लीच आहे का तुझी. उंची मोठी दिसणार. श्रीवल्लीला जवळ घ्या. तुमच्या विषयाला जवळ घ्या. या वर घ्या. वर या. स्टेजवरती घ्या. स्टेजवरती. बघा हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत आहे. पण डोळे उघडून आपण त्याच अवस्थेत त्यांना ठेवू शकतो. हे आपल्याच कार्यक्रमामध्ये तुम्ही बघू शकता फक्त. पुष्पा काय म्हणते श्रीवल्ली. जरा मोठे पण चालत का. जरा माया करा तिला. पावडर मेकअप करा जरा श्रीवल्लीचा. बाईक घ्या. श्रीवल्लीचा मेकअप करा. व्यवस्थित. घ्या की जरा पावडर. कशाला भरपूर आपल्याकडे. श्रीवल्ली खुश झाली बघा तुमची. गालाची पप्पी घ्या जरा श्रीवल्लीच्या.
लागायला सगळ्यांसमोर लागायला होय डोळे बंद हातामध्ये घ्या पावडर घ्या पावडर द्या त्यांना पुष्पाला पावडर द्या सांडायचं नाही आता डर्मिकूल पावडर देणार आहे 1 2 3 डर्मिकूल पावडर घ्या हातामध्ये त्याला चालू झालेलं आहे पुष्पा भरपूर आता थंड वाजायला लागलेले आहे रेकॉर्डिंग चाललंय रिलॅक्स पुष्पा आता तुमच्यासाठी पुन्हा एक गाणं लागणार आहे त्या गाण्याच्या तालावरती सगळेजण व्यवस्थित डान्स करायचा आहे सेवलीला तुमच्या पुन्हा एकदा खुश करायचा आहे चिम्याला काय झालेलं आहे आता शर्ट घालून घ्यायचं व्यवस्थित तुमच्या हातामध्ये तुमची शर्ट देण्यात येणार आहे ते शर्ट घालून घ्या व्यवस्थित पुष्पा व्यवस्थित आता शर्ट घालून घ्या
हा व्यवस्थित घालून घ्या. पुष्पा सापडते काय? हा अरे उलट झाला पुष्पा. माहिती तर आता हा काय म्हणते श्रीवल्ली बॉडी बघून? चला संपला आयुष्य कुणाचं? कोण पिता? कोण पिता? आवाजच येत आहे की तुझा? श्रीवल्ली. श्रीवल्ली काय म्हणते बॉडी बघून? लाजल्या का बघितली नाही तिने बॉडी? काय काय खाता एवढी बॉडी बनवायला? दूध, केळी, चपाती, मग व्यायाम असते पहाटे 5ला पाहिलं. आणि काय सकाळी का मग जाऊन आलो की काय पितात? थांब तुला सेवली आणि एकदा तुझी दाखवूया. 1-2 मिनिटं शांत थांब. ज्यांच्या स्पर्श केले हाय माता माईक आहे. होय पुष्पा काय म्हणते श्रीवल्ली बॉडी बघून? बारीक लढत्याची पुष्पा. श्रीवल्ली लढत्या? हे पुष्पा का रडत्याशी श्रीवल्ली? तिकडनं बारीक वाटाले. लाकडं तोडायचं बंद आहे ना जरा. लाकडं तोडायचं बंद झालेलं आहे? मग काय जायचं आहे काय? मला अजून तिथं पत्त्या मारलं त्यामुळे दिवस तर काय बंदच करणार आहे. बंदच करणार? जरा तब्येत उचलल्यावर वापरली मला. श्रीवल्ली खुश झालेली नाही काय? मग बोललो शिवाय झालं ती कामाला जावं. काय काम करायचं? स्मगलिंग तर बंद. हा आता प्लॅस्टिक विकायला चालू जायचं. पुष्पाच्या स्टाईल मध्ये प्लॅस्टिक विकायचं. 1 2 3 हा चालू. घ्या लवकर घ्या लवकर घ्या. प्लास्टिक प्लास्टिक आहे का घरात? प्लास्टिक घेणार आहे लवकर या. तुम्ही जे झुके का नाही साला. झालं विकून झालं ना काय प्लॅस्टिक? आवाजच देणार बोललो जातो बसला धोका मार खायची लक्षण. आता आवाज येतोय बघा. टाळ्याचा आवाज येतोय प्रेक्षकांच्या वेळेला. आला काय? हा बघायला लोक बघायला. हा परत एकदा. हा ज्यांच्या स्पर्श केलाय पुष्पा इधर माईक. ज्यांच्या स्पर्श केलाय इधर माईक. तू पण आता प्लॅस्टिक विकायचं. हा चंदन विक तू मग. हा 1 2 3 चालू. झालं पुष्पा. साईडचा का म्हणतोय? तो पुष्पा म्हणतोय. भंगारवाला म्हणतोय तुम्हाला. भंगारवाला म्हणाले की पुष्पा तुम्हाला. हो का इथं डोक्याला हाटून बघा. दिसते काय? माझ्या छातीला पण लागतोस काय ना. ए थांब शांत. हा शांत. हा लांब थांब हा मारायचं नाही तुम्हाला. शांत एकदा. हा तुम्ही आता तुमची चंदन विका बघा. हा थांबा. पोलिसाची
मगाशी तर म्हणाल की मगाशी जाणार होतो पुढं कसं आहे बघायला होतो म्हणजे भंगारवाले काय अवघड आहे हा हा तुम्ही पण आता मग भंगार विकाय की जरा चंदनच्या नावावरती जा काय काय पुष्पा आहे कसला पुष्पा पुष्पा आहे कसला गायब गायब म्हणजे पोलिसाला पोहायचं पण गाडी पडायला घेऊन जायचं पुष्पाचा एक डायलॉग होऊन जाऊ दे की 1 2 3 झोपक्या गाणं आहे साला एकच ते नाही काय पुष्पा नाम सुन के फ्लावर समजे क्या ठीक आहे आता बघा तुला डायलॉग येणार आहे 1 2 3 व्यवस्थित डायलॉग येणार आहे ज्यांच्या स्पर्श केले डोळे बंद हा ज्यांच्या स्पर्श केले हातात माईक घे हा माईक व्यवस्थित तर ज्यांच्या स्पर्श केले हा व्यवस्थित पुष्पाचा डायलॉग झाला पाहिजे हा ज्यांच्या स्पर्श केलाय त्याला व्यवस्थित येणारा डायलॉग 1 2 3 व्यवस्थित हा डायलॉग चालू तुझं डायलॉग चालू होती तोपर्यंत त्याचं काही बंद संपलं वाटतं ज्यांच्या स्पर्श केलाय हा त्याला व्यवस्थित डायलॉग येणार आहे 1 2 3 चालू पुष्पा नाम समजे फ्लावर समजे क्या फायर हा हा ठीक आहे कुठं आहे तुझी श्रीवल्ली हा घरी आहे काय करायला भांडी कशाला काय अहो बाई या साडी व्यवस्थित डोक्यावरती आता या साडी व्यवस्थित घ्या डोक्यावरती घालून हा व्यवस्थित घालून घ्या हा आळ्या का वाजून झाल्या तिथे काही काही कासू का बघतात का हो बाई हा हा व्यवस्थित तुमच्यासाठी ना बाई आता एक गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती लावणी नाचायचं तुम्ही लावणी श्रीवल्ली आता लावणी नाचणार आहे लावणी हा एकदा ठुमकावून जाऊ द्या बाई 1 2 3 आई ठुमकावून जाऊ दे की एकदा हा आता तुम्ही अप्सरा आली या गाण्यावरती व्यवस्थित नाचायचं हा व्यवस्थित आता व्यवस्थित व्यवस्थित हा व्यवस्थित डान्स करायचं व्यवस्थित हा ज्यांच्या कपाळ स्पर्श केलाय हा 2 मिनिट हा ज्यांच्या वेळेस स्पर्श केले खाली बस व्यवस्थित हा व्यवस्थित खाली बस हा व्यवस्थित खाली बसून हा ज्यांच्या वेळेस स्पर्श केलंय तू शांत बस ज्यांच्या वेळेस स्पर्श केलंय इथे शांत बस खाली हा शांत बस इथे हा व्यवस्थित ज्यांच्या वेळेस स्पर्श केलंय हा अप्सरा व्यवस्थित असायचं व्यवस्थित काय झालं पाहिजे तुमच्यासाठी हा फक्त विनोदाचा कार्यक्रम म्हणून घेतला झाला आहे फक्त केवळ हसवण्याच्या हेतून तुम्हाला इथं हा व्यवस्थित झाला पाहिजे व्यवस्थित
बाजूला टाका आता बास साडी वगैरे बास हा टाका खाली बाजूला हा डान्स आता व्यवस्थित लावणी नाचायची हा लावणी व्यवस्थित नाचायची हा आल्या शेजार पाजारच्या आया बाया जमून घागरी फुंकू लागल्या आणि जाऊ लागल्या. हा बाई व्यवस्थित आता ना तुम्ही मंगळागावर नाचवायच्या मंगळागावर तुमच्या हातामध्ये ना आता एक कळशी देणार आहे कळशी हा सूप एकदा सूप हा ज्यांच्या आवाज स्पष्ट केलंय त्यांच्या पण हातात काहीतरी द्या हा ज्यांच्या आवाज स्पष्ट केलंय त्यांना सूप द्या हा ज्यांच्या कपाळ स्पष्ट केलंय त्यांना घागर द्या हा आता मस्तपैकी मंगळागौर नाचायची आहे ज्यांच्या आवाज स्पष्ट केलंय हातात घे हा व्यवस्थित ना खाली नाचवायची खाली 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 हा बाई व्यवस्थित घ्या बाबाने आमचा धोंडा गळ्यात बांधलाय माझ्या तुम्ही कधी बघायला येत ना काय त्यांनी बघायला होते तुम्हाला ते काय म्हणतात की वन साइड काय होत काय मला पण माहिती हो माहित नाही काय काय जरा आता तुमच्या आईला फोन लावा बाई आणि रडून सांगा बाने काय काय केलाय आणि हा पंचरवाला तुम्हाला कसं सांभाळालाय आईला रडून सांगा हा 1 2 3 हा दुसरा पण दिसला नाही सरकार नोकर तुला मी दिसायला चांगलं कट केली वाटतं आई रागाने तुमची परत लावा परत लावा आईचा नंबर काय बघा हा तोच आहे काय हॅलो हा आई मी हळू बोलतो खरं पण ऐकून घे माझं सगळं दुःख सगळं हा काय सांगू माझ्या या प्रेमाचं काय नाही तुला हा ती सिरियलचं नाव वाटलंय तीच आत्ता बघितली हो मला कुठले कुठले सिरियल बघताय बाई तुम्ही रानादाची एक बघते बघा रानादाची आणि आठवण जरा जास्तच बघितली ते काय पिंकी आबोली माझ्या नवऱ्याची बायको काय काय असते की माझ्या नवऱ्याची बायको हा आणि काय काय आहे बघा तुला शिकवून चांगला धडा आणि थांबा आठवते हा जरा आणि नाही बस तेवढं बघते आणि रिचार्ज तेवढं मारलं तेवढं चांगलं दिसत आमचा कुठलं रिचार्ज आहे हा आमच्या कॉलनी ते वरते पण आहेत बघा कुठली डिश आहे तुमचा ते माणूसने बाटका पहिला पाहिजे बाई आता तुम्ही कुठले सिरियल बघताय सिरियल माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे एक सिरियल हा नाटक 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 आहे होय कळते तुम्हाला नाही कळत मला बायकांचा कार्यक्रम तुम्हाला कशाला पाहिजे चांबर चौकशी सगळं सहज विचारलं नाही बायकांच्या गोष्टी तुम्हाला बरं बरं राहून दे आता तुम्ही भाजी विकायला जावा नवऱ्यानं भरपूर आता तुम्हाला काम दिलेलं नाही काय नाही
आता तुम्हाला ना भाजी विकायला जायचं आहे. खाली बसा. भाजी विकायचं आहे. इचलकरंजीच्या बाजारात आलाय तुम्ही. ए, भाजी विकायला बसला इथं. दुसरं काय करायचं नाही. व्यवस्थित बसा. व्यवस्थित बस. भाजी करा. हा, टोपली घ्या. माईक घ्या समोर. भाजी विका. तुमच्याकडे काय आणलाय बाई तुम्ही? ज्यांच्या स्पष्ट केले त्यांनी सांगा. काय आणलाय? अरे भाजी आहे की सगळं कुठलं असते तुझ्याकडे भाजी विकायला? काय काय सांगा. नावं सांगा. तुमच्याकडे काय बाई? बाई तुमच्याकडे काय काय? मॅडम मी इथे आहे, शेपू आहे, पालक आहे, पनीर आहे. पनीर नाही, पनीर घेऊन आलो. काय झालं पाहिजे जोरात एकदा. पनीर कुठं आलाय? कलाकार म्हणून सिप्लॉटिझमची अवस्थेत आहेत. बाई काय विकायला आहे? मेथी आहे, शेपू आहे, पालक आहे. कसं द्यालाय? कसं किलो द्यालाय? किलोवर देत नाही. तू पहिल्यांदा बाजारात आलाय का? होय होय, बाजारात पहिल्यांदा आलोय. नाही नाही, मेथी फक्त पेंडीवर विकतो आम्ही. पेंडी 12 रुपये पेंडी. 12 रुपये पेंडी. हा विका. आता मोठ्यानं माईक वरती बोलून विका सगळे जण, दोघं जण. चला. हा मेथी 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. मेथी 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. घेता काहीच कुठं, घेता काहीच कुठं. मेथी, मेथी, मेथी. घ्या शेपू, घ्या पालक, घ्या मेथी, घ्या कोथिंबीर, घ्या. फक्त 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये. भाजी, भाजी, भाजी. भाजी आहे इकडे, घ्या. इथे सगळ्यात स्वस्त इथेच मिळणार. बाकी कुठे मिळणार नाही. घ्यायचं, घ्यायचं. सगळ्यांना काढणार, त्याला मीच देणार. लवकर या, लवकर या, लवकर या. घ्या शेपू, घ्या पालक, घ्या चापा, घ्या चापा नाही. घ्या शेपू, घ्या पालक, घ्या कोथिंबीर, घ्या. तो शेप विकायला काय काय? चाफा घ्या, पनीर घ्या, साधू करा बाई. एवढं बोलायला तरी एकटं पण येणार पेंडी पुढे चालल्यात तुम्ही. एवढं कमी करून 10 रुपये पेंडी 5 रुपयाला द्यायला तरी किती? डोळं उघडा बाई, इकडे या. डोळं उघडा, इकडे या. हा बघा, त्यांनी थांबल्यात की नाही. भाजी घेणं झाल्यात, नुसता बघत थांबल्या, नुसता हसत थांबल्या. हा बरं, ते एकदा त्यांना सांगा काय काय तुमच्याकडे. पालक आहे, कोथिंबीर आहे. पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना परवाच्या आज्याकडनं आणलं. त्यांना आता हे सांगा, पाहिजे असलं तर घ्यायचं नाही तर पाहिजे असलं घ्यायचं नाही. टकामका बघत बसायचं. जायची कळलं काय? काय झालं पाहिजे त्यांच्यासाठी एकदा जोरात. कसं झालं माहिती काय? गोड बोनस बाई बघितल्यामध्ये जरा इशारा करायचा. आणि कधी पिवळा शर्ट आले इकडे नको. तू कुठले दाढी भारी दिसायला काय म्हणते? चष्मा घालून बसले बघा तुझ्या. ये तुझे बोनस आहे ते नको गोल गोडीत तुझ्या बाजू हाताची गडी वाटला बघा पांढरा. या इकडे, या इकडे. लाजाले पाहिजे. लाजाले की तुला उचलून आणू काय? नको नको, उचलून आणू नका. मी खाते पिते घातलेले आहे. मग तुला मी उचलून आणू शकते. आणू शकताय? या इकडे या. हा सरळ झाली बघा त्यांनी. उचलायला नको, घ्या त्यांना. हा या बाई बाई. भाजी कसं विकताय तसं प्रपोज मारायचं. भाजी कसं विकताय तसं. हा मेथीची पेंडी देऊन प्रपोज मारायचं. हा हा मेथीची पेंडी. माझ्यातली मेथीची पेंडी मी तुमच्या स्वाधीन करते आणि मी तुम्हाला धुनी मारते. काय झालं जोरात? हा डोळे बंद. हा हा नवरा तुमचा लई त्यांचं बाई घेऊ बाई. अहो मी आता काय सांगितलं, मला खात्या पित्या घरच्याला मग मी तसाच उडकलाय त्याला. म्हणजे माळव व्यक्तीला तुमचं पण लक्ष असते दुसरीकडे. अहो तेवढं जरा तिरकी नव्हतं. आणि तुमचा पंचरवाला नवरा काय केला मग तेव्हा? जसं हळू बोलावली मी हळूच बोलायची. तू कशाला विषय काढायला होता एवढं आता आमच्या बरोबर झाले. इथे लग्न पण झालं. तुम्ही नवरा केला
तो पंचरवाला मध्ये आला तर कात्री वगैरे घेऊन मध्ये तुला मी सांगतो ते 3 वेळा तलाक तलाक भिस मग आता एक काम करा, आता दुसरं लग्न होणार आहे तुमचा तो हिरो आलेला आहे, आता त्याचं लग्न झालेलं आहे. आता आईला फोन लावून ना सांग तुमच्या कसं वाटायला लागलेलं आहे. हॅलो आई, त्याच्यावर स्पष्ट केली बघा. तुला एक आनंदाची बातमी सांगतो. हा तुम्ही आई म्हणून बोलायचं त्यांच्या. हा बोला. हॅलो आई, ऐकायलाच काय? मार खाल्ल्यास काय बाबाचा आवाज का बाबा? हॅलो आई, हा आता यायला झोपलास का? काय करलंस मग? जेवलीस नाही? अगं तुला काय काम धंदा आहे की नाही? नुसतं जेवून झोपतो सुद्धा उठ जरा काम नसतं. तू बाबा वर मारायला नुसतं बाबा वाळायला तूच फिरायला लागलास. बाबा तू काय तू कॅमेऱ्यात तू नाही. काय झालं बाई जोरात सांगा. हॅलो आई, ऐक की. अगं आई फोनवर आहेस, समोर असतीस काय 4-5 शिवाय तुला. शिव्या द्यायच्या नाही, अजिबात आईला शिव्या द्यायच्या नाही. म्हणूनच गं बसलो नाही. एकदम सभ्य संस्कारी तुम्ही स्त्री आहात. हा बाई, हा ऐक ना, ते आता मी भाजी विकायला गेली ती मेथीची, तिथे मला 15 सापडला. भारी बॉडी होती त्याची. त्या 70वाल्याला काय सांगून होते, मी दुसरं दुकानाकडे उघडालो. ते काय इकडे 2-3 शोधा मारले की त्याला पैसे मिळतात म्हणून. बॉडी बिल्डर आहे, भारी होती. काय काम करते? हे बॉडी बिल्डर आहे, दोघं बसा. काय काम करते? ती इथे सरकार नोकर आहे, पण त्याला बॉडी बिल्डिंगचा लय शौक आहे. खरंच काय? खरंच काय? तो बघितले मी त्याचा सगळा बायोडेटा मी त्याच्या फेसबुकवर सगळं बघितलं त्याला बघायचं आधी. नाही मी पहिला सगळं बघूनच मग मी त्याला प्रपोज केली. तू बसवून काय तर बघून बघतो तुला उगाच काय कळत नाही. तू आता म्हातार झालं, तुला काय कळत नाही. शांत बस, उगाच तोंडाला दिसतो. हा थांबा, शांत थांबा. आईनं तुम्हाला ना एक खायला काहीतरी पाठवलंय आणि तुमच्या मुलीनं पण तुम्हाला काहीतरी खायला पाठवलेलं आहे. तुमच्या हातामध्ये ना गोड असं पावती दिलेली आहे. तुमच्या आईनं तुम्हाला गोड पावती दिलेली आहे. हातात जरा, हा हातात जरा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खायचं नाही. ज्यांच्यावर स्पष्ट केले त्यांच्यासाठी फक्त सूचना आहे. गोड पावती दाखवा जरा बाई सगळ्यांना. माहीत जरा आता हा पाहिजे का विचारा नवऱ्याला पण. अहो ऐकता का? अहो ऐकते काय? सांगता का जरा? आता काय जरा प्रेमाने विचारायचं. अहो या ना इकडे, बोलूया त्यांना. अर्धी खात असतील तर बोलवा. तू या, हो या इकडे जरा 1 मिनिट या. तू की खायला नको लग्न डिस. आता गोड पावती ना जरा हळू व्यवस्थित चवून खायचं आहे. गोड, एकदम गोड पावती आहे. चवून खावा. हा गोड आहे, एकदम गोड लागायला लागलेला आहे. कसं लागायला लागलं पावती बाई? जरा गोड घ्या. हा जरा दुसरं गोड घ्या. हा एकदम गोड लागायला लागलेलं बघा. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. हा किशात ठेवून घ्या बाई. ज्यांच्या आपण स्पष्ट केलंय तुमच्या हातामध्ये गोड असं काकडी देणार आहे. काकडी मोडून घ्या. ते थांब माहीत मोडची. गोड अशी काकडी ना व्यवस्थित चवून खायची. चवून मीठ मारायचे. हा 1 2 3 मीठ मारलेलं आहे. चटणी मीठ. गोड अशी काकडी चवून खावा. एकदम गोड आहे, एकदम गोड आहे. काय झालं पाहिजे जरा कसं वाटायला लागलेलं आहे? एकदम गोड आहे, मस्त वाटायला लागलेलं आहे. कसं वाटत माहीत जरा आता? काकड्या छान वाटायला लागले. किशात ठेवून घ्या की जरा तुमच्या. किशात ठेवून घ्या. आणि काय पाहिजे? आणि काय आहे का बघा त्या खायला. हो बाई तुम्हाला ना
ज्यांचे कपाळ स्पर्श केले त्यांच्यासाठी सूचना आहे. काकडी ठेव की जरासं शिल्लक. अरे बैल आल्यावर बघायला. ज्यांच्यावर स्पर्श केले हातामध्ये घ्या. तुम्हाला गोड असं सफरचंद दाखवा. सगळ्यांना जर चिडवा माहिती आहे की जाऊया. एका घासात हे सफरचंद खायचं. कसं एका घासात? 1 2 3 काय झालं पाहिजे. कसं लागलं सफरचंद? अरे काय कडू लागलंय. एकदम गोड व्हायला लागले. एवढे एकदम गोड लागले. एकदम गोड. दोन खावा व्यवस्थित बारीक. दोन खावा बारीक. एकदम बारीक. छान लागेल ना. अनेक पाहिजे काय? तुला तर सपोजिट तुम्हाला काय लागत करून घ्या. यांना एक जाऊ. या बाईंना घरी कामं ठेवलाय. आकडी खाल्ला पाणी पाहिजे. दुसरं 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 छान. फालतू बोलायचं. व्यवस्थित पाणी पाहिजे. पाणी द्यावं याला. काकडी करून पाणी पाहिजे नसते रे. मग केट खाल्ल्यावर काय होते मग? पोटात दुखतंय आणि काय काय होतंय. बस काय? एकदम आता तुला गरम पाणी देणार आहे. गरम पाणी दर. गरम नव्हतं रे. हातानं प्यायचं. हातानं. एकदम कडक असं पाणी देणार आहे. भाजणार आहे हात. 1 2 3 भरपूर भाजला. काय झालं? कोमट करून जरा पाणी मिक्स करतो काय. 1 2 3 बघ आता. बघ भाजते. अरे वाजल 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 वाजल. गरम आहे. बस काय फ्रीज मधलं पाणी देऊ. आता तुझ्या हातामध्ये गोड असं सफरचंद देणार आहे. एका घासात खाऊन घ्यायचं. दाखव सगळ्यांना जर सफरचंद. चिडू जरा सगळ्यांना. काय झालं पाहिजे जोरात. झालं कार्यक्रम. थोडाच वेळा राहिलेला आहे. काय टाळ्या वाजवणार आणि कशाला खातो. टाळ्या जोपर्यंत वाजवून जोपर्यंत आपण काय करायचं नाही. मला वाटलं पब्लिक झोपलेलं आहे. झोपले नाहीत ना. याला काय करायचं आवाज तुला. जरा जरा मोठे नाही तेवढा. 1 2 3 एका घासात नाही जाता बाई. एका घासात खावा. वा 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 वा. शांत थांबायचं. शांत. बस काय. काय त्याला आणि काय पाहिजे. भरलं पोट भरलं बाई. वास काय तुम्हाला पण. तुमच्या आता दोघांसाठी एक छानसं लागणार आहे. त्या गाण्यावरती दोघ जण व्यवस्थित डान्स करायचं. पोझिशन घ्या. आकडी ठेवा खिशातली. आई जोरात काम झाला पाहिजे. जोरात. Bye 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 bye.
टाळ्या झाला पाहिजे टाळ्या. व्यवस्थित बाई, व्यवस्थित नाचा, व्यवस्थित नाचा. बाई नाचू नाचू दमलाची. आता जरा हलगीवर नाचा की. शांताबाद की जन्नत की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाद ऐसी बात है जिसके आगे के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके बारे में काय झालं पाहिजे जोरात एकदा. गुदगुल्याला लागल्या बाई, एकदम गुदगुल्या व्हायला लागल्या, हसायला लागले. काय टाळा पण वाजवणार झाल्या. बाई आता जेव्हा चालवायचं नाही. आता तुम्हाला पण गुदगुल्या होणार आहेत बाई. अजिबात हाता लावायचं नाही. 1 2 3. काय झालं बाई. माईक आणि गुदगुल्या झाल्या बाई. डोळे उघडून बघा. तुमच्या हातावरती गुलाबाचं फुल आहे बघा. हातावरती दिसतंय का गुलाबाचं फुल. दिसतंय. आता बघा डोळे बघ. 1 2 3 गुलाबाचं फुल होणार. 1 2 3 गुलाबाचं फुल झालेलं बघा. लावत आहे हात लावू नको त्याला. दाखवा जरा सगळ्यांना. तुम्ही पण जरा दाखवा बाई. डोळे उघडा. गुलाबाचं फुल बघा त्या हातावरती. दाखवा सगळ्यांना. दाखवा सगळ्यांना. दाखवा. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात एकदा. बघा हिप्नोटिझममध्ये काय काय होऊ शकतात. ज्या वेळेला अनेस्थेशिया नव्हता किंवा भुलीचं इंजेक्शन नव्हतं त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये हिप्नोटिझम करून ऑपरेशन केलं जायचं. हिप्नोटिझम ही अशी शक्ती आहे की यांना आपण जे काही सांगितले बोलू शकतात. त्यांच्या माइंडमध्ये इतकी शक्ती येते की त्यांना कोणत्याही गोष्टी अजिबात जाणवत नाही. बाई कसं वाटलं. गुदगुल्या झाल्या. थांबा. काढूया गुलाबाचं फुल. हात पुढे करा. काढू. व्यवस्थित आता पकडून जरा तिथे गुलाबाचं फुल होतं.
खिशात ठेव, खिशात त्याच्या तुम्ही गुलाबाचं फुल नंतर का नाही आपण बघायचं असू दे आठवण म्हणून. ज्यांच्या आपण स्पष्ट केलं डोळे उघडा. बाई तुमचं गुलाबाचं फुल हळूच काढा, हळूच काढा. व्यवस्थित त्याचा हातात ठेवा, हातात घालून ठेवा. खिशात ठेवा आठवण म्हणून. नंतर बघा आपण. कसं वाटतं तुम्हाला? तर मस्त वाटलं. इथे जमलेल्या दर्शक प्रेक्षकांचं मनापासून पूर्णपणे विसरून जाणार आहे. आणखीन एक सूचना यांना हिप्नॉटिझममधनं बाहेर आल्यानंतर कोणी काही बोलायचं नाही आहे. त्यांचं डोकं दुखू शकते किंवा त्रास होऊ शकते त्यांना, त्यामुळे त्यांना थोडा रिलॅक्स सोडायचा आहे. स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे. एकदम शांत, एकदम शांत स्वभावाचा व्यक्ती झालेला आहे तुम्ही, एकदम आनंदी व्यक्ती झालेला आहे. 1 2 3 अतिशय आनंद झालेला आहे, त्याच्यावर हसूया लागलेला आहे. एकदम रिलॅक्स व्यवस्थित तुम्ही पुरुष झालेला आहात. एकदम धाडसी झालेला आहे. प्रचंड आत्मविश्वास तुमच्यामध्ये वाढलेला आहे. मला अतिशय मस्त वाटणार आहे. माझे 1 ते 5 अंकावर पण तुम्ही एकदम छान सहज जागवणार आहात. 1 2 3 4 आणि 5. लाईव्ह डोळे उघडा. काय त्रास होते का? काय नाही. ओके डोळे उघडा. काय व्यवस्थित काय ना चला आपलं. ओके.